निराशेवर जर मात करायची असेल तर आशारूपी शब्दांचं शस्त्र हे उचलावंच लागतं. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये आपण प्राणी वर्गीकरण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण संघ प्लॅटीहेल्मिंथस हा पाहिला होता. तर त्याला खूप विद्यार्थ्यांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि अगदी एकाच दिवसामध्ये 8,000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि त्याच्यापैकीच काही विद्यार्थ्यांनी त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट केली की मॅम प्लीज पुढचा संघही घेऊन या. म्हणून आज आपण पुढचा जो संघ आहे म्हणजेच निमॅटीहेल्मिंथस, ज्यालाच आपण निमॅटोडा सुद्धा म्हणतो आणि ज्याला आपण ॲस्केलमिंथिस सुद्धा म्हणतो, तर त्या संघाची माहिती आपण पाहणार आहोत अगदी साध्या सरळ आणि सोप्या भाषेमध्ये. पण त्यापूर्वी जर समजा तुम्ही पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल आणि तुम्ही प्लॅटीहेल्मिंथसचा जर व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो पाहून घ्या, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या मी क्लिअर केलेल्या आहेत. आय एम सॉरी, मी फार वेळ झालं ट्राय करते व्हिडिओ बनवण्याचा, बट बाहेर थोडासा नॉईज आहे होळीमुळे वगैरे. तर प्लीज तुम्ही फक्त माझ्या आवाजावरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. तर जर आपण निमॅटीहेल्मिंथस जर पाहिला तर याची सुद्धा म्हणजे हा ग्रुप सुद्धा कोणी फ्रेम केला किंवा ही संकल्पना सुद्धा कोणी आणली तर ज्यांनी प्लॅटीहेल्मिंथसची आणली होती त्यांनीच, ज्यांचं नाव आहे गेगनबॉर. आणि 1859लाच त्यांनी हा संघ जो आहे त्याचं सुद्धा स्ट्रक्चर फ्रेम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये चपटे कृमी पाहिले होते, फ्लॅट वर्म्स पाहिले होते, निमॅटीहेल्मिंथसमध्ये आपण राऊंड वर्म म्हणजे गोल कृमी पाहतो, ठीक आहे. आता एक मुद्दा लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्ही प्लॅटीहेल्मिंथसचा अभ्यास करत होता किंवा त्याच वेळेला मी बाकी काही संघांबद्दल बोलले होते, जसं की ज्यावेळेला आपण अवयव संस्था अभ्यासत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिलेंटराटाचं दुसरं एक नाव सांगितलं होतं. इन द सेम वे तुम्हाला निमॅटीहेल्मिंथसची बाकीची नावं सुद्धा माहिती पाहिजेत, कारण ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारत आहे तर आपल्याला जे पाठ असतं म्हणजे निमॅटीहेल्मिंथस याच्या ऐवजी आयोग ॲस्केलमिंथिस किंवा निमॅटोडा यूज करू शकतो. आणि जर हे यूज केलं तर तिथे मग आपल्याला सगळी माहिती असूनही, जी वाक्य दिलेली आहेत, जर वर्णनात्मक प्रश्न असेल तर सगळं माहीत असूनही आपल्याला त्याचं उत्तर येणार नाही. त्याच्यामुळे पर्यायी शब्द हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, ठीक आहे. मग जर आपण ॲस्केलमिंथिस, निमॅटोडा किंवा निमॅटीहेल्मिंथस याच्यामध्ये किती स्पेसीज आढळतात हे जर पाहिलं तर तो नंबर आहे 15,000. कारण मी त्या पहिल्या लेक्चरमध्ये पण तुम्हाला इव्हेंट सांगितलं होतं की तिकडे 13,000 आहेत, इथे आहेत 15,000 आणि पुढे आपण ॲनेलिडामध्ये पाहणार आहोत 9,000, ठीक आहे. तर हे तुम्हाला कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायचं आहे. मग जर आपण ज्या पद्धतीने आपण प्लॅटीहेल्मिंथस पाहिलं त्याच पद्धतीने जर हे सगळं पाहायचं ठरवलं तर याच्यामध्ये एक मुद्दा आपण ॲड करतोय, ज्याच्यामध्ये आपण निमॅटीहेल्मिंथस वर्गातले संघातले जे प्राणी आहेत त्यांची काही वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. तर ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. यांची बॉडी जी असते ती राऊंडेड असते, एखाद्या धाग्याप्रमाणे. म्हणजे धागा आपला कसा गोल असतो ना, म्हणजे जर आपण तुम्ही जर धागा पाहिला तर तो चपटा वगैरे नसतो, जसं आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये रिबिन प्रमाणे आकार पाहिलेला, तशी यांची बॉडी जी असते ती राऊंडेड असते, ठीक आहे. आणि यांच्यामध्ये हालचालीसाठी किंवा ज्याला आपण लोकोमोशन म्हणतो तर त्याच्यासाठी जे मसल्स असतात ते लॉंगिट्युडनल मसल असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, लॉंगिट्युडनल किंवा लॉन्जिट्युडनल असं सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला उच्चार त्याचा आढळेल. लॉंगिट्युडनल मसल्स असतात, हालचालीसाठी राऊंडेड मसल्स नसतात. किंवा जर आपल्याला याच्यामध्ये जरी विचारलं म्हणजे मराठीमध्ये तर ते गोलीय मसल जे असतात ते नसतात, ठीक आहे. तर हे व्यवस्थितपणे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लांबट मसल्स असतात यांच्यामध्ये, कारण एखादं विधान जे वर्गीकरणात्मक येऊ शकतं तिथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे निमॅटीहेल्मिंथसमध्ये असणारे, ज्यांना आपण गोलकृमी किंवा राऊंडेड वर्म म्हणतो, राऊंड वर्म म्हणतो, यांच्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, एक संरक्षणात्मक थर असतो आणि तो जो थर असतो त्याला म्हटलं जातं क्युटिकल. क्युटिकल शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. अशा काही कन्सेप्ट ज्या तुमच्या वाचनात येत नाहीत किंवा जरी आल्या तरी लक्षात राहत नाहीत त्या मी व्यवस्थितपणे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. तर जर समजा आपण इमॅजिन केलं की हा एक राऊंड वर्म आहे, ठीक आहे. आता याची जी बॉडी आहे ती राऊंड असेल, म्हणजे राऊंड म्हणजे पूर्ण असतं. जसं आता समजा आपलं बोट आहे किंवा हा पेन आहे, ठीक आहे. तर हा कसा राऊंड शेपमध्ये, ठीक आहे. तर या पद्धतीने त्यांची बॉडी असेल आणि यांचं जे बाहेरचं आवरण असेल हा एक संरक्षणात्मक किंवा आपण म्हणूया प्रोटेक्टिव्ह लेअर आहे त्यांच्या बॉडीवरती, ज्याला आपण म्हणू क्युटिकल, ठीक आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की तसं पाहायला गेलं तर हे आपल्यासाठी हार्मफुल असतात. तर तुम्ही असं म्हणू शकता की दिसायला क्यूट आहेत पण ते हार्मफुल आहे, ठीक आहे. तर त्याच्यावरून तुम्हाला क्युटिकल लक्षात ठेवायचं आहे, आउटर लेअर जो आहे तो. यांचं जर आपण हॅबिटॅट पाहिलं राहतात कुठे तर हे अंतःपरजीवी आहेत.
तसं पाहायला गेलं तर ह्या गटातले काही कृमी जे आहेत ते आपल्याला फ्री लिव्हिंग सुद्धा आढळतात, जसं की प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आढळतात. बट मॅक्झिमम जे आहेत ते अंतःपरजीवी आहेत आणि हे आपल्या शरीरासाठी घातक असतात. यांच्यामुळे आपल्याला पोटाचे, आतड्याचे वेगवेगळे विकार जे आहेत ते होतात. तर हे अंतःपरजीवी आहेत, हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिकडे आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय पाहिलं, अंतःपरजीवी होते, फ्री लिव्हिंग होते. इथे आपण काय पाहतो, हे मॅक्झिमम अंतःपरजीवी आहेत. ठीक आहे. यांची सिमेट्री जर पाहिली आपण तर हे सुद्धा बायलॅटरल सिमेट्री यांच्यात पाहायला मिळते, म्हणजेच द्विपार्श्व सममित. द्विपार्श्व सममित म्हणजे काय, मी ऑलरेडी काल पण तुम्हाला एक्सप्लेन केले. समजा आता ही माझी बॉडी आहे किंवा कोणतीही ह्युमन बॉडी, जर आपण मधून असा बरोबर छेद घेतला तर आपल्याला 2 समान भाग पाहायला मिळतात. इन द सेम वे तुम्हाला निमॅटोहेल्मिंथस म्हणजेच निमॅटोडा म्हणजेच ॲस्केलमिंथिस यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला द्विपार्श्व सममिती पाहायला मिळते. म्हणजेच हे बायलॅटरल सिमेट्री यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, बायलॅटरल सिमेट्रिकल असतात. यांचा आकार कसा आहे, लांबट धाग्याप्रमाणे. कधी कधी अशी विधानं विचारली जातात की हे वर्णन कोणाचे किंवा हे कशा पद्धतीने दिसतात, कशाप्रमाणे दिसतात. जसं प्लॅटीहेल्मिंथस चपटी रिबिन जी असते त्याच्याप्रमाणे आणि हे कसे असतील, लांबट धाग्याप्रमाणे असतील. यांचा जर आपण जर्म लेअरचा विचार केला तर प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आपण 3 लेअर पाहिले होते, राईट, म्हणजे ट्रिप्लोब्लास्टिक पाहिले होते. तर निमॅटोहेल्मिंथस सुद्धा ट्रिप्लोब्लास्टिक असतात. व्यवस्थित लक्षात ठेवा, ट्रिप्लोब्लास्टिक किंवा ट्रायप्लोब्लास्टिक. आयोगाने इंग्लिशमधला शब्द जसाच्या तसा मराठीमध्ये टाईप करून, देवनागरी लिपीमध्ये टाईप करून प्रश्न विचारलेला आहे. हे त्रिस्तरीय आहेत, म्हणजे यांच्या शरीरामध्ये 3 लेअर आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्यात बाहेरचा कुठला असतो, एक्टोडर्म. मधला जो असतो तो कुठला असतो, मेझोडर्म. आणि आतमधला जो असतो तो कुठला असतो, एंडोडर्म. हे आपण कालही पाहिलेलं आहे. तर जर्म लेअर जे आहे, जर आपण यांचं म्हणजे शरीर कसं आहे तर त्रिस्तरीय आहे आणि द्विपार्श्व सममित आहे. इंग्लिशमध्ये जर पाहायला गेलं तर ट्रिप्लोब्लास्टिक आहे आणि बायलॅटरल सिमेट्रिकल यांची बॉडी आहे. आता ऑर्गनायझेशन कशी आहे, ऑर्गनायझेशन सिस्टीम किंवा लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कशी आहे, तर हे मी काल पण सांगितलं होतं की प्लॅटीहेल्मिंथस हे पृथ्वीवरचे पहिले जीव आहेत ज्यांच्यामध्ये आपल्याला ऑर्गन सिस्टीम लेवलची ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. आणि तिथून पुढचे जे आहेत प्लॅटीहेल्मिंथसपासून पुढचे, तर तिथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला ऑर्गन सिस्टम पाहायला मिळते. तर यांच्याकडे सुद्धा ऑर्गन सिस्टम लेवलचीच ऑर्गनायझेशन पाहायला तुम्हाला मिळेल. कोणामध्ये, निमॅटोहेल्मिंथसमध्ये किंवा निमॅटोडामध्ये किंवा ॲस्केलमिंथिसमध्ये. आता हे मी वारंवार रिपीट का करते, कारण हे तुमच्या डोक्यामध्ये जसंच्या तसं फिट बसावं यासाठी. ठीक आहे. आता बॉडी कॅव्हिटीचा जर आपण विचार केला तर बॉडी कॅव्हिटीच्या बाबतीत थोडंसं वेगळं इथे आपल्याला काहीतरी पाहायला मिळतं. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर यांची जी बॉडी कॅव्हिटी असते किंवा जी देहगुहा असते त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो आभासी असते. वास्तव नसते, ती आभासी असते. आभासी म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सुडोसिलोम किंवा सुडोसिलोमेट. हे प्राणी सुडोसिलोमेट असतात. म्हणजेच काय, तर हे जे 3 लेअर आपण पाहिले याच्यामधला बाहेरचा लेअर जो आहे एक्टोडर्म हा तर व्यवस्थित असतो. एंडोडर्म सगळ्यात आतला जो थर आहे तोही व्यवस्थित असतो. पण जो मेझोडर्म असतो तो जो आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये पाहिलं होतं की तो असा कंटिन्यू असतो, तर इथे जर आपण पाहिलं निमॅटोहेल्मिंथसमध्ये तर तो कंटिन्यू नसतो, तो तुम्हाला असा तुटक तुटक पाहायला मिळेल. ठीक आहे. म्हणजे हा कम्प्लिटली डेव्हलप झालेला नसतो आणि म्हणून याला आपण काय म्हणतो, बॉडी कॅव्हिटी यांच्यामध्ये जी आहे तर ती सुडोसिलोमेट आहे. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूयात की आभासी देहगुहा आहे. ठीक आहे. आता यानंतर महत्त्वाचा पुढचा पॉईंट होतो तो म्हणजे डायजेस्टिव्ह ट्रॅक. जर आपण डायजेस्टिव्ह ट्रॅकचा विचार केला तर आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय पाहिलं होतं, त्यांच्याकडे इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असते किंवा इनकम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक असतो. म्हणजे त्यांचं माउथ आणि ॲनस हे एकच असतं. अन्न ग्रहण करण्याचा आणि बाहेर टाकण्याचा मार्ग हा एकच असतो. पण जर आपण निमॅटोहेल्मिंथसमध्ये पाहिलं तर तुम्हाला इथे कम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक पाहायला मिळेल. म्हणजेच काय, तर त्यांच्या बॉडीमध्ये तुम्हाला सेपरेट माउथ आणि सेपरेट ॲनस पाहायला मिळेल. अन्न ग्रहण करण्याचा आणि अन्न बाहेर टाकण्याचा मार्ग जो आहे तो तुम्हाला सेपरेट पाहायला मिळेल. ठीक आहे. हे जे लेक्चर मी घेते एवढं सुटसुटीत करून सांगते त्याच्या पाठीमागचं रिझन हे आहे की 4-4 वर्ष हे अभ्यासलं तरी सुद्धा लक्षात राहत नाही. हे फक्त पाठांतर करावं लागतं आणि पाठांतर करूनही विसरलं जातं, कन्फ्युजन होतं. ते तुमचं कन्फ्युजन कधीच होऊ नये. लाईफ टाईम हा जो पार्ट आहे तो तुमचा सॉर्टेड असावा, म्हणून एवढं व्यवस्थितपणे किंवा एवढं डीपमध्ये जाऊन आणि सुटसुटीत करून मी सांगते. ठीक आहे. तर त्याच पद्धतीने तुम्ही ते शिकावं ही माझी अपेक्षा आहे. आणि हे सगळे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत. लेक्चर 2 वेळा जर तुम्ही पाहिलं, म्हणजे पहिल्यांदा पाहताना समजून घ्या,
दुसऱ्यांदा पाहताना नोट डाऊन करा, तुमचा हा टॉपिक एकदम परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, तर डायजेस्टिव्ह ट्रॅक कंप्लीट पाहायला मिळेल. आपण काल काय पाहिलं होतं, ब्लाइंड सॅक प्लांट पाहिला होता, राईट, ज्याच्यामध्ये काय होतं, ॲनस आणि माउथ एकाच ठिकाणी होतं. पण इथे मात्र कंप्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे की माउथ आणि ॲनस हे आपल्याला सेपरेट पाहायला मिळेल. त्याच्यानंतर महत्त्वाचा पॉईंट कुठला येतो, एक्सक्रेटरी सिस्टीम. एक्सक्रेटरी सिस्टीम हे मी कालही सांगितलं होतं की तिन्ही असतील, तिन्ही जे संघ आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथस आहे, निमॅटहेल्मिंथस आहे, ॲनेलिडा आहे, तर तिन्हीमध्ये तुम्हाला एक्सक्रेटरी सिस्टीम माहिती असायला पाहिजे, कारण याच्यावरती आयोग स्पेसिफिकली प्रश्न विचारतो. मग जर समजा एक्सक्रेटरी सिस्टीम आपण पाहिली, तर जसं आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय पाहिलं होतं, फ्लेम सेल्स पाहिल्या होत्या, करेक्ट, आणि प्रोटोनेफ्रेडिया पाहिलं होतं. तर इथे सुद्धा प्रोटोनेफ्रेडियाच तुम्हाला पाहायला मिळतं, पण इथे ज्या सेल्स आहेत त्या वेगळ्या आहेत, त्या आहेत ग्लँड सेल्स. ग्लँड सेल्स किंवा कॅनल्स असं सुद्धा म्हटलं जातं त्याला, आणि प्रोटोनेफ्रेडिया हे तर लक्षातच ठेवायचं आहे. कालही मी तुम्हाला सांगितलंय, प्रोटोनेफ्रेडिया याच्यामध्ये प्लॅटीहेल्मिंथसमध्ये प्रोटोनेफ्रिडिया, त्याच्यानंतर निमॅटहेल्मिंथसमध्ये सुद्धा प्रोटोनेफ्रिडिया आणि ॲनेलिडामध्ये फक्त नेफ्रिडिया. तर हे लक्षात ठेवायचं. मग प्रश्न असा नाही येणार की निमॅटहेल्मिंथसमध्ये जी एक्सक्रेटरी सिस्टीम आहे तर तो अवयव कोणता आहे वगैरे, असं याच्यातले जे प्राणी आहेत त्याच्यातलं एखादं नाव उचललं जाईल आणि ते नावाचं विचारलं जाईल की याचे एक्सक्रेटरी सिस्टीम काय आहे, किंवा याची उत्सर्जन संस्था काय आहे, किंवा उत्सर्जनासाठी कशाचा वापर केला जातो. तर तुम्हाला त्या संघातले प्राणी माहिती पाहिजेत, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे हां, हे प्राणी आहेत, या संघातले आहेत, मग याची एक्सक्रेटरी सिस्टीम आपण पाहिली आहे ती काय. ठीक आहे, तर एक्सक्रेटरी सिस्टीम ग्लँड सेल्स आहेत, कॅनल्स आहेत, तिकडे फ्लेम सेल्स होत्या. ठीक आहे, आता प्रोटोनेफ्रिडिया हा अवयव पण तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर यांची जी बॉडी असते याच्यामध्ये एक एक्सक्रेटरी पोर असतं, इथे एक होल असतं त्यांच्या बॉडीमध्ये, जिथून ते त्यांच्या बॉडीमधले टाकाऊ पदार्थ जे असतात, मोस्टली तर ते अमोनिया जो आहे तोच एक्सक्रीट करत असतात किंवा उत्सर्जित करत असतात. तर त्यांच्या बॉडीमध्ये एक पोल असतं, ज्याला एक होल असतं, त्याला एक्सक्रेटरी पोर असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर रिप्रोडक्शन हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. तर आपण प्लॅटीहेल्मिंथसमध्ये काय पाहिलं होतं, अलैंगिक पद्धतीने आहे. आता आपण निमॅटहेल्मिंथसमध्ये जर पाहिलं तर इथे आपल्याला लैंगिक पद्धतीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायला मिळते. यांची प्रजनन संस्था जी आहे ती आपल्याला लैंगिक पद्धतीची पाहायला मिळते, आणि यांच्यामध्ये मेल आणि फिमेल, नर आणि मादी हे सेपरेट असतात. एकलिंगी प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये आपण उभयलिंगी पाहिले होते, आणि त्याच्यासाठी एक शब्द मी सांगितला होता, हर्मॅफ्रोडाईट, जो लक्षातच ठेवायचा होता तुम्हाला. आणि इथे जर आपण पाहिलं तर लैंगिक आहेत, एकलिंगी प्राणी आहेत, नर आणि मादी वेगवेगळे आहेत. हे एवढं डीपमध्ये तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे, आता इथे आणखी एक प्रश्न बनू शकतो की निमॅटहेल्मिंथस किंवा निमॅटोडा किंवा ॲस्केल्मिंथिस हा जो प्राणी संघ आहे याच्यामधले नर आणि मादी हे सेपरेटली आपल्याला ओळखू येतात का, तर येस, हे आपल्याला तुम्ही यांचं वर्णन करू शकता, किंवा हे तुम्ही प्रत्यक्षात ओळखू शकता. ज्यावेळेला हे दोन्ही प्राणी तुमच्या समोर येतील तर तुम्ही त्यांना ओळखू शकता की यातला नर कुठला आहे आणि मादी कोणती आहे. मेल आणि फिमेल ओळखण्यासाठी त्यांच्यामधले काही जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जर आपण मेल पाहिला तर जनरली, म्हणजे आपण ह्युमन्समध्ये जर पाहिलं किंवा बाकीचे ॲनिमल्स इन जनरल, आपण पेट ॲनिमल्स पाहतो, त्यांच्यामध्ये जर पाहिलं तर जनरली आपल्याला नर हा मोठा पाहायला मिळतो, मेल हा मोठा पाहायला मिळतो. बट निमॅटहेल्मिंथसच्या बाबतीमध्ये जो मेल असतो तो छोटा असतो आणि अरुंद असतो. छोटा आणि अरुंद म्हणजे त्याची बॉडी जास्त अशी ब्रॉड नसते. ठीक आहे, असताना तो आखूडही असतो आणि त्याचबरोबर तो अरुंद सुद्धा असतो. पण जर आपण फिमेल पाहिली तर ती लांब असते आणि तिची बॉडी ब्रॉड असते किंवा रुंद असते. ठीक आहे, हे मुद्दे का लक्षात ठेवायचे आहेत, कारण कधी कधी आयोग वर्णन विचारतो. आता जर आपलं बुक पाहिलं आपण तर बुकमध्ये स्पेसिफिकली एका प्राण्याचं नाव दिलं आहे ॲस्कॅरिस, आणि ह्या ॲस्कॅरिसचं वर्णन दिलं आहे की ॲस्कॅरिसमधला नर हा लहान असतो आणि मादी ही मोठी असते. बट हे निमॅटहेल्मिंथस गटातल्या खूप सगळ्या प्राण्यांना लागू होतं, त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. मग जर आपण ॲस्कॅरिसचाच विचार केला तर हे जे प्राणी आहेत मेल, यांच्या बॉडीचा जो शेवटचा भाग आहे तो जर पाहिला आपण तर शेवटच्या भागामध्ये तुम्हाला कर्व पाहायला मिळतो. त्यांची बॉडी शेवटी, म्हणजे त्यांच्या बॉडीचं एंड जिथे आहे तिथे तुम्हाला कर्व झालेली पाहायला मिळते. बट फिमेलची जर बॉडी पाहिली तर ती एकदम स्ट्रेट असते. ठीक आहे, आता हे जंत आहेत,
वर्म म्हणजे काय तर थोडक्यात हे जंत आहेत, तर त्यांच्याबद्दलची माहिती आपण पाहतोय. मग असे काही जंत जे की म्हणजे शेवटी त्यांचा कर्व पाहायला मिळतो. लहान मुलं जी असतात त्यांना बऱ्याचदा पोटामध्ये जंत होतात, त्यांना फार त्रास होतो आणि त्यांच्या शिंगमध्ये तुम्हाला ते जंत तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू सुद्धा शकता काय. ठीक आहे, तर ते ॲस्केरिस असतात जे लहान बाळांमध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळतात. आणि हे जे ॲस्केरिस आहेत याच्यामध्ये जर तुम्ही मेल पाहिलं तर मेलचं जी बॉडीचं एंड आहे, बॉडीच्या शेवटचा जो भाग आहे तो कर्व असतो. बट फिमेलचं जर पाहिलं तर तो तुम्हाला स्ट्रेट पाहायला मिळेल. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, मग रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये लैंगिक आहे, दोन्ही एकलैंगिक आहेत म्हणजेच एकलिंगी प्राणी आहेत. म्हणजेच काय तर मेल सेपरेट आहे, फिमेल सेपरेट आहे आणि यांच्यामध्ये लैंगिक पद्धतीने प्रजनन होतं किंवा रिप्रोडक्शन चालतं. ठीक आहे, हे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता आपण महत्त्वाच्या पॉईंटकडे येऊयात की याच्यामध्ये आढळणारे प्राणी कोणते आहेत. पूर्ण टॉपिक घेताना मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्लॅटीहेल्मिन्थसचं पण सांगितलंय आणि निमॅटीहेल्मिन्थसचं पण सांगितलंय. याचा उद्देश एकच, प्लॅटीहेल्मिन्थसची रिव्हिजन व्हावी आणि निमॅटहेल्मिन्थस सुद्धा लक्षात राहावं. ठीक आहे, मग आता आपण या गटातले प्राणी जर पाहिले तर ॲस्केरिस आहे, ज्याच्याबद्दलची काही वैशिष्ट्ये आपण इथेच पाहिली की मेल हा यांच्याबद्दल छोटा असतो, त्याची बॉडी अरुंद असते. कम्पेअर जर आपण फिमेलशी केलं तर फिमेल त्या मानाने लांब असते आणि बॉडी ही तिची रुंद असते. ठीक आहे, तर हे जे ॲस्केरिस आहेत हे लहान बाळांमध्ये आढळतात. लहान बाळांमध्ये आढळणारे जे जंत आहेत ते ॲस्केरिस असतात. यांनाच आपण राऊंडवर्म असं सुद्धा म्हणतो. आणि हे मी का सांगितलं तुम्हाला, कारण आपण जेव्हा प्लॅटीहेल्मिन्थस पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण टेपवर्म पाहिले होते. ठीक आहे, तर इथे हे राऊंडवर्म आहेत. आता तुम्हाला गोष्टी कुठल्या लक्षात ठेवायच्या आहेत, प्लॅटीहेल्मिन्थसमध्ये असणारे प्राणी म्हणजे जिथे जिथे प्रत्येक पॉईंटला मी तुम्हाला प्लॅटीहेल्मिन्थसचं पण सांगितले आणि निमॅटहेल्मिन्थसचं पण सांगितले. का सांगितले, कारण तुमची रिव्हिजन व्यवस्थित व्हावी आणि हे कंपॅरेटिव्हली पॉईंट तुमच्या लक्षात राहावेत म्हणून. ठीक आहे, मग पहिला प्राणी आपण पाहिला ॲस्केरिस आहे. त्याच्यानंतर वुकेरिया किंवा ज्याला आपण फायलेरिया सुद्धा म्हणतो, हा आहे याच्यामधला दुसरा प्राणी. आता हा उकेरिया जो आहे याचं वर्णन तुम्ही काही ठिकाणी याचं नाव तुम्ही वुचेरिया असं पाहिलं असेल. जसं आपण केमिस्ट्री हा शब्द पाहतो तर त्याच्यामध्ये आपण केमिस्ट्री म्हणजे CHE आहे तर त्या पद्धतीने आहे, तर काही ठिकाणी वेगवेगळं प्रोनाऊन्सिएशन असू शकतं. पण तुम्हाला म्हणजे जे तुमच्या सोयीने तुम्हाला जसं इझी वाटेल तसं लक्षात ठेवा. हा वुकेरिया आणि फायलेरिया म्हणजे वुकेरियालाच फायलेरिया असं म्हणतात. तर फायलेरिया हा शब्द तुमच्या ओळखीचा असेल का, कारण ज्यावेळेला तुम्ही रोग आणि आजार अभ्यासता त्यावेळेला तुम्ही फायलेरियासिस हा एक आजार अभ्यासला असेल, ज्याला आपण एलिफंटायसिस असं सुद्धा म्हणतो. मग हा आजार कुठला आहे, हत्तीपाय. हत्तीपाय हा जो आजार आहे तो फायलेरियामुळे होतो. ठीक आहे, ज्याला फायलेरियासिस असं सुद्धा म्हटलं जातं. आणि हत्तीपाय हा एक प्रदेशनिष्ठ रोग आहे, म्हणजे तो विशिष्ट अशा प्रदेशामध्येच आढळतो. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर तो केरळमध्ये आढळतो आणि केरळमध्ये सुद्धा 3 जिल्ह्यांमध्ये तो आढळतो. आता जेव्हा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करता त्यावेळेला तुम्ही हा पॉईंट 100% अभ्यासला असेल. तर ते केरळमधले कुठले 3 जिल्हे आहेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात किंवा आपला जो चॅनल आहे आपला जो ग्रुप आहे टेलिग्रामला वॉरियर ऑफिसर MPSC ग्रुप त्याच्यावरती तुम्ही सांगणार आहात. ठीक आहे, आता ग्रुपचं नाव निघालं म्हणून एक छोटीशी अपडेट देते. ग्रुपवरती ग्रुप Cच्या प्रॅक्टिससाठीचे सराव टेस्ट बरेचसे सेंड केलेले आहेत. बरेचशा योजना किंवा बरेचशा इम्पॉर्टंट नोट्स ज्या आहेत त्या मी चॅनलवरती ऑलरेडी सेंड केलेल्या आहेत आणि सेंड करत आहे. तर तुम्ही जर अजून जॉईन झाला नसाल टेलिग्राम चॅनलला तर तिथे जॉईन व्हा, कारण तिथून तुम्हाला खूप सगळं स्टडी मटेरियल मिळेल. तुमच्या प्रॅक्टिससाठी ज्या टेस्ट असतात त्यासुद्धा तिथे अवेलेबल करून देत आहे. आणि त्याचबरोबर बरेचसे वॉरियर आहेत जे स्वतःहून खूप सगळे क्विज जे आहेत ते अरेंज करत आहेत, स्वतःहून खूप सगळे प्रश्न जे आहेत ते ग्रुपवरती टाकत आहेत जे तुमच्या प्रॅक्टिससाठी इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्याची टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. जर तुम्हाला तो जॉईन नसेल होत आहेत तर टेलिग्रामवरती @warrior officer असं फक्त सर्च करा. वॉरियर ऑफिसर सर्च करताना WA आहे हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, वॉरियर ऑफिसर म्हणून सर्च करा, एवढंच आहे. तर तिथे जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. आता आपण परत इकडे येऊया. हे तुम्ही मला सांगणार आहात की हत्तीपाय हा केरळमध्ये आढळणारा रोग आहे, पण तो कुठल्या 3 जिल्ह्यांमध्ये किंवा कुठल्या 3 ठिकाणी स्पेसिफिकली तिथे आढळतो ते सांगायचं आहे. हत्तीपाय किंवा फायलेरियासिसची जी चाचणी असते त्या चाचणीसाठी योग्य वेळ कोणती असा प्रश्न आयोगाने विचारलाय. तर ती योग्य वेळ असते मध्यरात्रीची. थोडंसं वियर्ड आहे बट हा त्याची चाचणी जी आहे ती मध्यरात्री केली जाते आणि याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. ठीक आहे, तर वुकेरिया किंवा फायलेरियासिस, फायलेरिया ज्याच्यामुळे हत्तीपाय होतो आणि हत्तीपायचा प्रसार कोण करतं तर क्युलेक्स नावाच्या डासाची जी मादी आहे
ती याचा प्रसार करते. लागण होणं वेगळं आणि प्रसार होणं वेगळं. ठीक आहे, तर तो आपला पॉईंट नाही आहे, पण हे इथे आले त्या संदर्भाने म्हणून मी सांगितलं. त्याच्यानंतर पुढचा जो प्राणी आहे तो आहे अँसिलोस्टोमा. अँसिलोस्टोमा. ठीक आहे, यालाच हुकवर्म असं सुद्धा म्हटलं जातं. हुकवर्म इथे आहे, राऊंडवर्म इथे आहे, पिनवर्म इथे आहे. ठीक आहे, आणि टेपवर्म कुठे होता? प्लॅटीहेल्मिंथसमध्ये. प्लॅन केला होता जेवणासाठी बाहेर जायचा, प्लेट वगैरे सगळं तुम्ही पाहिलं असेल आता. ठीक आहे, तर ते जर पाहिलं नसेल तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक शेवटी एंड स्क्रीनला मी देते, तिथून तुम्ही ते पाहू शकता, किंवा तुम्हाला आय बटनमध्ये सुद्धा तो मिळून जाईल, तिथून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. ठीक आहे, तर पिनवर्म, हुकवर्म आणि राऊंडवर्म हे जर विचारले गेले तर ते कुठे आहेत? निमॅटहेल्मिंथसमध्ये. पण टेपवर्म जो आहे तो कुठे आहे? प्लॅटीहेल्मिंथसमध्ये. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता प्राणी कुठले आहेत? ॲस्केरिस, त्याच्यानंतर वुकेरिया किंवा फायलेरिया, अँसिलोस्टोमा आणि पिनवर्म एवढेच आपल्याला दिलेले आहेत. आणि हे चारही जे आहेत ते आपल्या पोटातले किंवा आपल्या आतड्याशी संबंधित जे आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड असणारे हे काही जंत आहेत, हेही लक्षात ठेवा. आता आपण क्विकली हे रिवाईज करणार आहोत आणि कुठले पॉईंट लक्षात ठेवायचे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, तर ॲस्केलमेंथिस, नेमॅटोडा किंवा निमॅटहेल्मिंथस एकाच ग्रुपची 3 नावं आहेत, एकाच फायलमची संघाची 3 नावं आहेत. याच्यामध्ये आपल्याला राऊंडवर्म पाहायला मिळतात, गोलकृमी. 1859ला गेगेनबर्नी याचा म्हणजे फ्रेम केलेला आहे. 15,000 पेक्षा जास्त स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात. राऊंडेड बॉडी असते यांची. यांच्या बॉडीच्या बाहेरच्या बाजूला एक प्रोटेक्टिव्ह लेअर असतो किंवा एक संरक्षणात्मक थर असतो, ज्याला म्हटलं जातं क्युटिकल्स. मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं की तुम्ही असं म्हणायचं की हे दिसायला फार क्यूट आहेत, बट ते आपल्यासाठी हानिकारक आहेत. ठीक आहे, लांबून पाहायला क्यूट आहेत असं तुम्ही म्हणू शकता, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला क्युटिकल लक्षात राहील. ठीक आहे, हॅबिटॅट, अंतःपरजीवी आहेत, आपल्या बॉडीच्या आतमध्ये ते आढळतात, कुठल्याही प्राण्याच्या शरीरामध्ये ते आढळतात. जनरली याच्यामुळे पोटाचे विकार होतात. सिमेट्री जर पाहिली आपण, सममिती, बायलॅटरल सिमेट्रिकल यांची बॉडी आहे. द्विपार्श्व सममिती आपल्याला यांच्यामध्ये पाहायला मिळते. लांबट धाग्याप्रमाणे यांचा आकार असतो. जर्म लेअर जर पाहिला, किती स्तरीय यांचं हे आहे, बॉडी आहे, तर ती आहे त्रिस्तरीय. ठीक आहे, त्रिस्तरी प्राणी आहेत हे, ट्रिप्लोब्लास्टिक असं ज्याला आपण म्हणतो. ऑर्गनायझेशन पाहिलं तर ऑर्गन सिस्टम लेवलची ऑर्गनायझेशन पाहायला मिळते आपल्याला. प्लॅटीहेल्मिंथस पृथ्वीवरचे पहिले जिथे की ऑर्गन लेवलची सिस्टीम किंवा ऑर्गन सिस्टीम लेवलची ऑर्गनायझेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि तिथून पुढे सगळ्यांमध्येच आपल्याला हे पाहायला मिळेल. बॉडी कॅव्हिटी येस असते, बट ती आभासी असते, त्यामुळे याला आपण सुडोसिलोमेट म्हणतो किंवा सुडोसिलोम असं या प्राण्यांना म्हणतो आपण. डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, कम्प्लीट डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे. माउथ आणि ॲनस हे जे आहे, मुख आणि गुदद्वार हे वेगवेगळं आहे. एक्सक्रेटरी सिस्टीम जर पाहिली, फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, प्रोटोनेफ्रेडिया. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये तेच होतं. ग्लँड सेल्स आहेत किंवा कॅनल्स आहेत एक्सक्रेटरी सिस्टीममध्ये, आणि प्रोटोनेफ्रेडिया हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे. रिप्रोडक्शन जर पाहिलं तर लैंगिक पद्धतीचं आहे, एकलिंगी प्राणी आहेत, नर आणि मादी वेगवेगळे असतात. त्याच्यानंतर कुठले आहेत? ॲस्केरिस, वुकेरिया किंवा फायलेरिया, अँसिलोस्टोमा, पिनवर्म. आता याच्यामध्ये काही छोटे मुद्दे सांगते मी की ज्याच्यावरून तुमच्या प्राणी लक्षात ठेवायला तुम्हाला हेल्प होईल. एक तर फाईल हा शब्द लक्षात ठेवा, फायलेरिया. फाईलमध्ये जे पेपर्स असतात ते बऱ्याचदा अटॅच करण्यासाठी आपण पिन वापरतो, तशी एक पिन असते अशा आकाराची, जी की त्या फाईलला अडकवली जाते. हा आतला भाग असतो आणि हा वरचा भाग असतो आणि याच्यामध्ये पेपर्स असतात. ठीक आहे, तर त्याच्यावरून पिनवर्म लक्षात राहील. फायलेरिया म्हणजे फाईल तुमच्या लक्षात राहील. आता ही जी फाईल आहे ती कोणीतरी अशीच फेकली किंवा ती अर्धवट आहे, निम्मी आहे असं लक्षात ठेवा, की म्हणजे निम्मीच फाईल अरेंज केलेली आहे, बाकीची फाईल व्यवस्थित नाही आहे. ठीक आहे, तर ही जी अर्धवट असलेली फाईल आहे ती पाहून मग तुम्ही काय म्हणता, असं कसं असतं का, असं कुठे असतं का, असं कसं ॲस्केलमेंथिस ॲस्केरिस, असं कसं निम्मी फाईल निमॅटहेल्मिंथस, फाईल आहे फायलेरिया, त्याच्यानंतर पिनवर्म, आणि असं कसं वरूनच तुम्ही असं एनसी. ठीक आहे, किंवा तुम्ही आणि हे नाव लक्षात ठेवू शकता. आणीने ती फाईल व्यवस्थित अरेंज नाही केलेली आहे, निम्मीच अरेंज केलेली आहे. तुम्ही त्याला म्हणता की पिन पण व्यवस्थित लावलेली नाही आहे, तुम्ही त्याला म्हणताय असं कसं, हे असं असतं का. ठीक आहे, तर याच्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवाल, आणीने फाईल लावली, आणि आहे, फाईल लावली, फायलेरिया आहे, पिन व्यवस्थित लावलेली नाही किंवा अर्धीच लावली आहे, पिनवर्म आहे, आणि निम्मीच फाईल लावलेली आहे म्हणजे निमॅटोडा किंवा निमॅटहेल्मिंथस. कसंही लक्षात ठेवायचं, फक्त ते लक्षात राहण्याशी मतलब. ठीक आहे,
तर आय होप हा जो संघ आहे तो तुम्हाला समजला असेल. आता क्विकली फक्त प्लॅटीहेल्मिंथस आणि निमॅटीहेल्मिंथस याच्यामध्ये काय डिफरन्स आहे तर हे तुमचं रिवाईज व्हावं म्हणून हे आपण पटकन पाहणार आहोत. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये चपटे कृमी, फ्लॅटवर्म, इथे राऊंडवर्म म्हणजे गोल कृमी. तिकडे पण शोध 1859ला गेगेनबर्ग, इथे सुद्धा गेगेनबर्ग. तिकडे 13,000 स्पेसीज, इकडे 15,000 स्पेसीज. तिकडे हॅबिटॅट अंतःपरजीवी आणि फ्री लिव्हिंग, इकडे मोस्टली अंतःपरजीवी. सिमेट्री, तिकडे पण बायलॅटरल सिमेट्री आहे, इकडे पण बायलॅटरल सिमेट्री आहे. तिकडे जर्म लेअर ट्रिप्लोब्लास्टिक, इकडे पण ट्रिप्लोब्लास्टिक. खूप गोष्टी आहेत ज्या सेम आहेत. ठीक आहे. ऑर्गनायझेशन जर आपण पाहिली तर तिकडे कुठली आहे, ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम लेवलची आहे, इकडे सुद्धा ऑर्गन सिस्टम आहे. बॉडी कॅव्हिटी तिकडे काय आहे ते सिलोमेट आहेत, त्यांच्यामध्ये देहगुहा आहे. इकडे सुडोसिलोमेट आहेत, आभासी देहगुहा आहे. डायजेस्टिव्ह ट्रॅक तिकडे इनकम्प्लीट आहे, इकडे कम्प्लीट आहे. एक्सक्रिटरी सिस्टीम तिकडे फ्लेम सेल्स आहेत म्हणजे प्लॅटीहेल्मिंथसमध्ये, इकडे ग्लँड सेल्स आणि कॅनल्स आहेत. तिकडे प्रोटोनेफ्रेडिया, इकडे पण प्रोटोनेफ्रेडिया. रिप्रोडक्शन सिस्टीम जर पाहिली आपण तर तिकडे अलैंगिक पद्धतीचा आहे, इकडे लैंगिक पद्धतीचा आहे. प्लॅटीहेल्मिंथसमध्ये उभयलिंगी प्राणी आहेत, हर्मॅफ्रोडाईट म्हणजेच एकाच प्राण्यामध्ये तुम्हाला नर आणि मादी हे दोन्ही पाहायला मिळतात, मेल आणि फिमेल. इकडे मात्र सेपरेट आहेत. आणि तिकडचे जर प्राणी पाहिले तर तुम्ही प्लॅनेरिया पाहिला होता, लिव्हर फ्ल्यूक पाहिला होता, टेपवर्म पाहिला होता. तर हे प्राणी तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. इकडे ॲस्कॅरियसिस, ॲस्कॅरिस म्हणजे असं कुठे असते का, असं कसं, ॲस्कॅरिस. वुकेरिया किंवा फायलेरिया, फाईल आहे. ॲन्सिलोस्टोमा, आणीनी ती फाईल व्यवस्थित लावलेली नाही किंवा ॲनीनी लावलेली नाही आहे. आणि पिनवर्म, ती पिन जी आहे ती अर्धवट बसवलेली आहे तर पिनवर्म. तिकडे टेपवर्म, इकडे पिनवर्म, हुकवर्म आणि राऊंडवर्म हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आय होप प्राणी वर्गीकरण हे तुम्हाला आता खूप इझी वाटायला लागलं असेल. ॲनिलिडाचा पण पार्ट मी घेऊन येणार आहे लवकरच, मे बी उद्या किंवा परवा तो तुमच्यापर्यंत येईल. तर अभ्यास व्यवस्थित करा, एक्झाम जवळ आली आहे. फक्त जेवढे घटक तुम्हाला अवघड वाटतात ते सोपे करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर हे लेक्चर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा, कारण जेवढं जास्त विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मला मिळेल तेवढेच पुढचे व्हिडिओज बनवायचे की नाही हे ठरवणं मला इझी जाईल. जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी, तुमची एक्झाम सोपी बनवण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या एज्युकेशनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.